अरुण काका यांच्या विचारातूनच समाजसेवेची प्रेरणा. चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदानाचा उपक्रम. स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी दिलेल्या विचारांनुसारच आम्ही समाजसेवेचे कार्य करत आहोत. गरजूंपर्यंत मदत पोहोचविणे हीच त्यांची खरी शिकवण असून त्याच प्रेरणेने वसतिगृहातील मुलांना अन्नदान करण्यात आले, असे प्रतिपादन प्रकाश भागानगरे यांनी केले. चाणक्य युवा प्रतिष्ठान व स्वर्गीय अरुण काका जगताप मित्रमंडळ यांच्या वतीने स्वर्गीय अरुण काका जगताप यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. भागानगरे म्हणाले, अरुण काका यांनी दिलेल्या शिवकणाच्या विचारावर चालत संस्था कार्यरत आहे. समाजातील गरजू घटकांना शक्य ती मदत करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असून हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. ज्ञानेश्वर मामा रासकर म्हणाले, प्रकाश भागानगरे हे दरवर्षी अरुण काका यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. मात्र यावर्षी त्यांची पहिली जयंती साजरी करताना सर्वांसाठी हा दुःखद प्रसंग आहे. या कार्यक्रमास माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक विकीशेठ जगताप, माजी महापौर भगवान फुलसुंदर, बापूसाहेब ओव्हाळ, विष्णुशेठ कलागते, धर्माजी करांडे, निलेश हिंगे, मनीष फुलडहाळे, गुड्डू खताळ, सागर गुंजाळ, समीर खडके, दादा पांडोळे, शिवतेज भागानगरे, विश्वासभाऊ जोमीवाळे, गणेश भदर, रामेश्वर घोडके, सचिन रासकर, मंगेश त्र्यंबके आदी उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. आज या ठिकाणी चाणक्य युवा प्रतिष्ठान असेल, स्वर्गीय अरुण काका जगताप मित्रमंडळ असेल, यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आमच्या सगळ्याचं आदराचं स्थान, श्रद्धास्थान स्वर्गीय अरुण काका जगताप यांची प्रथम जयंती या ठिकाणी करत असताना त्यांनी जी काही शिकवण आम्हाला सगळ्यांना दिलेली की बाबा समाजातील जे काही गरजू आहेत त्या गरजूंपर्यंत आपल्याला जे जे सहकार्य करता येईल, जी जी मदत त्यांना करता येईल, तर ते करण्याचे विचार स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांनी आम्हाला सगळ्यांना दिलेले आहेत. आणि त्यांची प्रेरणा घेऊनच आज या ठिकाणी वसतिगृहातील अनाथ मुलांसाठी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम चाणक्य युवा प्रतिष्ठान असेल, आमदार अरुण काका जगताप मित्रमंडळ असेल, यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. धन्यवाद. आजच्या तसं पाहिलं गेलं तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा खूप कठीण प्रसंग आहे. कारण काकांच्या आठवणीत आज पहिल्यांदाच त्यांचं आपण हे करत आहोत. उद्या त्यांचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळं आज प्रकाश भागानगरे साहेब यांच्यातर्फे, यांच्या ग्रुपतर्फे इथं दरवर्षीच ते करतात, परंतु आज हे आपण जे करत आहोत ते दुःखांकित मनाने करीत आहोत. याच्या आधी जे वाढदिवस साजरे करायचे प्रकाशराव, ते सगळे आपण एकत्र होऊन एकदम खुल्या अंतकरणाने, परंतु आज तो प्रसंग नाही आहे. आज दुःखांकित मनाने आपण सगळे करत आहोत आणि आज हा प्रथमच ही जयंती आपण साजरी करत आहोत. त्यामुळं मी पूर्णपणे आपण सर्व मित्रमंडळीच्या वतीने भागानगरे इथं आपले गणेशराव भोसले, भगवानराव फुलसौंदर हे सर्व झाले नगरसेवक आणि सर्व कार्यकर्ते जमलेले आहोत. आणि आपण आज नाही, पूर्वीपासनं रात्रंदिवस काकांबरोबर असणारे प्रत्येकजण इथं आहोत. त्यामुळं इथं काय आज जास्त बोलायचं हे नाही वेळ, पण मी आज सर्वांच्या वतीने त्यांना वंदन करतो आणि दोन शब्द माझे थांबवतो आणि भागानगरे साहेबांचा धन्यवाद मानतो की त्यांनी हा आजचा चांगला कार्यक्रम केला जयंतीनिमित्त. जय हिंद.